Hello students, I am Mr. Tadege sir from माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवरे, तालुका निफाड, डिस नाशिक. Students, today we are going to teach tenses. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काळ इंग्रजी व्याकरणातील महत्त्वाचा भाग काळ याविषयी माहिती बघणार आहोत. There are three main tenses and four types of each tense. विद्यार्थी मित्रांनो, काळाचे मुख्य 3 प्रकार आणि प्रत्येक प्रकाराचे 4 उपप्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सेकंड पास्ट टेन्स, दुसरा काळ आहे पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, past perfect tense, past perfect continuous tense. And third type is future tense म्हणजे भविष्यकाळ, simple future tense, future continuous tense, future perfect continuous tense, future perfect tense. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एकेका काळाची माहिती बघणार आहोत. प्रथम प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मीन्स वर्तमान काळ. त्याचा पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मीन्स साधा वर्तमान काळ. त्याचं आपण प्रथम उदाहरण बघूया, नंतर त्याची रचना बघणार आहोत. आय गो टू स्कूल, सी गोज टू स्कूल. विद्यार्थी मित्रांनो, काळ शिकताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला क्रियापद वर्ब्स याविषयी माहिती आणि त्याचे प्रकार, क्रियापदाचे प्रकार माहिती असणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी मी उदाहरण असतो की आय गो टू स्कूल, सी गोज टू स्कूल. स्ट्रक्चर आहेत, रचना आहे. स्ट्रक्चर म्हणजे रचना. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, मेन वर्ब मूळ क्रियापद, ऑब्जेक्ट कर्म म्हणजेच SVO अशी त्याची रचना आहे. यामध्ये आपल्याला पर्सन म्हणजे व्यक्ती, सिंग्युलर मीन्स एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन याविषयी आपण माहिती घेणार आहोत. फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषी, सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुषी आणि थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी. असे 3 प्रकारचे पुरुष आपल्याला या काळामध्ये शिकायचे आहेत. आणि हे शिकत असताना त्याचं सिंग्युलर प्लुरल काय. आता आयचं प्लुरल आहेत वी, यूचं प्लुरल आहेत यू, ही, सी, इट ह्यांचं प्लुरल आहेत दे. आता फर्स्ट पर्सन, आय रीड अ बुक, वी रीड अ बुक, you read a book, you read a book, he, she, it reads a book, they read a book. त्यानंतर आपण त्यांचं इंटरोगेटिव्ह आणि नेगेटिव्ह सेंटेन्सेस बघणार आहोत. म्हणजे साध्या वर्तमान काळाचे प्रश्नार्थक वाक्य, वर्बल क्वेश्चन्स, येस नो टाईप क्वेश्चन्स किंवा नकारार्थी वाक्य कसे बनवले जाते ते आपण बघणार आहोत. वी ड्रिंक वॉटर. Do we drink water? Negative sentence, we do not drink water. She writes a letter. Does she write a letter? Negative sentence, she does not write a letter. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्सचे इंट्रोगेटिव्ह किंवा नेगेटिव्ह करताना डू किंवा डजचा वापर केला जातो. डजचा वापर हा ही, सी, इट या थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट पूर्वी किंवा कर्त्यापूर्वी केला जातो. तसेच नकारार्थी करताना नॉट म्हणजे डू किंवा डज नंतर नॉट हे नकारार्थी रूप घ्यायचं असते. त्यानंतर दुसरं टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मीन्स चालू वर्तमान काळ. त्याची जी रचना आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब ING. या रचनेमध्ये एम इज आर हे हेल्पिंग वर्ब आहेत, सहाय्यकारी क्रियापद आहेत. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, एम इज आर हेल्पिंग वर्ब आणि वर्ब ING म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय, V4 त्याला आपण म्हणतो, आणि ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, सी इज गोइंग टू स्कूल, इंग्लिश टीचर इज टीचिंग मी. Note,
व्हेन द ॲक्शन इज गोइंग ऑन दॅट टाइम वी यूज द टेन्स. आता या काळाचा उपयोग म्हणजे चालू वर्तमान काळाचा उपयोग हा जेव्हा क्रिया चालू असते त्यावेळेस त्या काळाचा उपयोग केला जातो. त्याचं टेबल बघा. फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल. फर्स्ट पर्सन आय एम प्लेइंग क्रिकेट, वी आर प्लेइंग क्रिकेट. सेकंड पर्सन यू आर रीडिंग बुक, you are reading book. Third person he is drinking water, she is going to school, it is barking, Ajay is dancing, Anita is singing a song and they are watching TV. अशा प्रकारे आपण या वर्तमान काळाचे चालू वर्तमान काळाचे इंट्रोगेटिव्ह मीन्स व्हर्बल क्वेश्चन्स अँड नेगेटिव्ह क्वेश्चन्स बघूया. सी इज ड्रिंकिंग वॉटर. Is she drinking water? She is not drinking water. They are playing cricket. Are they playing cricket? They are not playing cricket. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळाची रचना आहे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, हॅव हॅज हे क्रियापद हेल्पिंग वर्ब आहेत. हॅव आणि हॅज. पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल याने क्रियापदाचे तिसरे रूप V3 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल आय हॅव इटन अ मँगो, सी हॅज रिटन अ लेटर. या ठिकाणी हॅव सब्जेक्ट नंतर हॅव आणि हॅजचा उपयोग केला जातो. त्यानंतर क्रियापदाचे तिसरं रूप वापरलं जातं आणि शेवटी ऑब्जेक्ट. या ठिकाणी दिस टेन्स इज यूज टू शो अन ॲक्टिव्हिटी दॅट बिगॅन इन द पास्ट इज कम्प्लिटेड इन द प्रेझेंट. म्हणजे भूतकाळात क्रिया सुरू होऊन ती प्रेझेंट काळात वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे, आता पूर्ण झालेली आहे हे दाखवायचे असल्यास या काळाचा उपयोग केला जातो. रीड द टेबल केअरफुली अँड राईट द सेंटेन्स इन युअर नोटबुक. वाक्य वाचून नोटबुकमध्ये तुम्ही टेबल लिहायचा आहे. Person singular plural. First person I have brought a book, we have brought a book. Second person you have brought a book, you have brought a book. Third person he has brought a book, she has brought a book, it has brought a book. Samir has brought a book, Sonali has brought a book, they have brought a book. अशा प्रकारे आता आपण या काळातला शेवटचा काळ जो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ याविषयी माहिती बघणार आहोत. सब्जेक्ट प्लस हॅव बीन, हॅज बीन प्लस व्हर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे या काळाची रचना आहेत. कर्ता प्लस हॅव बीन, हॅज बीन, व्हर्ब ING मीन्स क्रियापदाचे चौथे रूप प्लस ऑब्जेक्ट मीन्स कर्ता. For example, Rahul has been reading for 3 years. They have been chatting for the last 2 hours. आता या काळाचा उपयोग This tense is used to show an activity that began in the past, continued up to now, and is still in progress in the present. म्हणजे भूतकाळात क्रिया सुरू होऊन वर्तमान काळात अजूनही ती चालूच आहे असे दर्शविण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. रीड द सेंटेन्स केअरफुली अँड राईट इन युअर नोटबुक. हिअर एक्झाम्पल्स. आय हॅव बीन स्लीपिंग सिन्स ॲट 10 AM. वी हॅव बीन इटिंग फ्रॉम मॉर्निंग. यू हॅव बीन वर्किंग लास्ट 2 hours. ही हॅज बीन प्लेइंग सिन्स 9 AM. शी हॅज बीन डान्सिंग फ्रॉम मॉर्निंग. It has been barking from last night, and they have been living together for 4 years. Students, I have given here for you assignments. तुम्हाला या ठिकाणी मी असाइनमेंट देत आहे, स्वाध्याय देत आहे, तो तुम्ही तुमच्या वहीत लिहायचा आहे. Write down the 5 examples of simple present, present continuous tense, present perfect tense and present perfect continuous tense from your textbook. विद्यार्थी मित्रांनो, 5-5 वाक्य प्रत्येक काळाचे तुम्हाला लिहायचे आहेत.
सिंपल प्रेझेंट टेन्सची 5 वाक्य, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सची 5 वाक्य, प्रेझेंट परफेक्ट टेन्सची 5 वाक्य आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअसची 5 वाक्य तुम्ही सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट रचना करून सर्व काळ लिहायचे आहेत. थँक्यू.